राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। मनसेला आणखी एक धक्का, प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। भाजपचा गमछा गळ्यात घालतात संतोष दुरींची आगपाखड, म्हणाले राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय। दिवंगत वडिलांवर भाजपाकडून टीका होताच विलासरावांच्या लेखानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी, म्हणाले तुम्ही राजकीय दृष्ट्या याकडे पाहू नका। उमेदवारांना पैसे वाटताना मला कुणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार, माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा इशारा। पुण्यातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये चुरशीची लढाई, विरोधक रणनीती आखण्यात गुंतले, भाजपाची प्रचारात आघाडी। सोबत याल तर तुमच्या सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय, सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावलं। अजितदादा, 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक शब्दात इशारा। प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।